जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज आपण धाराशिव जिल्ह्यामधील कळंब तालुक्यामध्ये असणाऱ्या श्री यडाई देवीबद्दल म्हणजेच येडेश्वरी बद्दलची सत्यकथा बघणार आहोत। आता मुळामध्ये सत्यकथा म्हणजे काय तर बघा, काही दैवत असतात, ह्या दैवतांबद्दलची काही मिथकं असतात। मिथकं म्हणजे अनेक प्रकारच्या स्टोरी सांगण्यात येतात, जसं की आपली कोल्हापूरची अंबाबाई कोल्हापूरला का आली या बाबतीमध्ये सुद्धा 2 ते 3 प्रकारचे वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात। जसं गणेश जन्माची कथा आहे, तर आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की पार्वती मातेने स्वतःच्या शरीरावरती मळ काढला आणि त्यापासून गणेशाची निर्मिती केली, त्याला विनायक हे नाव पडलं। परंतु काही परप्रांतांमध्ये त्याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात की शनिदेवाची वक्रदृष्टी पडल्यामुळे गणपतीचं म्हणजेच त्या ठिकाणी ते हत्तीचं मुंडकं लावण्यात आलं। एक कथा अशी ऐकायला मिळते दक्षिण भारतामध्ये काही भागांमध्ये की शंकर आणि पार्वती हे हत्ती आणि हत्तीनीचं म्हणजे नर आणि मादी अशा हत्ती स्वरूपामध्ये प्रणय करत असताना त्यांना जी पुत्र प्राप्ती झाली तो गणपती आहे। म्हणजे त्या ठिकाणी गणपती जन्माच्या 3 कथा, या ठिकाणी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या प्रगटीकरणासंबंधीच्या 3 कथा, तशाच आपल्या येरमाळा निवासिनी यडाई बद्दलच्या सुद्धा 2 कथा प्रमुख प्रसिद्ध आहे। या 2 कथांपैकी कुठली कथा नेमकी सत्य आहे, कुठल्या कथेवरती आपण जास्त विश्वास ठेवला पाहिजे, यावरती आज आपण विस्तृत अशी चर्चा करणार आहोत। बघा, पहिले मी दोन्हीही कथा या ठिकाणी सांगून घेतो आणि पुराव्यानिशी आपण यातील सत्य कथा कुठली याबद्दल चर्चा करूया। पहिली कथा बघा, जी सर्वात जास्त प्रसिद्ध झालेली आहे ती अशी की दंडकारण्यामध्ये ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र म्हणजेच भगवान विष्णूचा त्या ठिकाणी 7वा अवतार जो त्रेतायुगामध्ये झाला, ह्या त्रेतायुगाच्या महाविष्णू स्वरूप असणाऱ्या प्रभू रामचंद्राने सीता मातेचा शोध घ्यायला सुरुवात केलेली होती। आता सीता मातेचा शोध घेण्याचं कारण सर्वांनाच माहिती आहे की कपटी राजा रावणाने सीता मातेचं त्या ठिकाणी हरण केलं, तिला त्या ठिकाणी चोरून लंकेमध्ये अशोक वाटिकेत नेऊन ठेवलं आणि नेमका लंकेचा पत्ता माहीत नसल्यामुळे प्रभू रामचंद्र दारोदार वनोवन भटकू लागले। आता ते भटकत असताना त्या ठिकाणी त्यांनी झाडांना मिठ्या मारायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली। थोडक्यामध्ये काय तर महाविष्णू जरी असले तरी मनुष्य रूपात असल्यामुळे त्यांना मनुष्य अशा सारख्या सहज सुलभ क्रीडा लीला कराव्या लागल्या। कारण अवताराचा प्रमुख उद्देशच हा असतो की तुम्ही ज्या वेळेला अवतार धारण करता, परमेश्वर अवतार घेतो, तर मनुष्य रूपातील अवतारामध्ये त्याला मनुष्यासारख्याच लीला दाखवाव्या लागतात। त्यामुळे जरी प्रभू रामचंद्र वास्तविक स्वरूपामध्ये भय शोकापासून विलप्त असले, त्यांना भय शोक हे स्पर्श जरी करू शकत नसला, तरी सुद्धा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने विलाप केला, जे मानव सहज प्रवृत्तीला सुलभ असं वर्तन होतं। इथपर्यंत आपल्याला कळालं। आता एक पती त्याच्या पत्नीचा शोध घेतोय, म्हणजे सीता मातेचा शोध घेतोय। शोध घेत असताना त्या ठिकाणी एक कथा ऐकायला मिळते की पार्वती मातेच्या मनामध्ये आलं, म्हणजे शंभू महादेवाच्या पत्नीच्या मनात आलं की आपण रामाची परीक्षा बघावी, आणि तिने शंभू महादेवाची आज्ञा घेतली। शंभू महादेवाने सांगितलं की तुझी जर इच्छा असेल तर तू प्रभू रामचंद्राची परीक्षा घे, परंतु तो स्वतः मर्यादा पुरुषोत्तम आहे, तो पूर्ण ज्ञानी आहे, परब्रह्म आहे। त्यावरती पार्वती शंभू महादेवाला म्हटली, जर राम पूर्ण ज्ञानी असेल, परब्रह्म असेल, महाविष्णू असेल, मग त्याला एवढं सुद्धा कळत नाही का की त्याच्या पत्नीला म्हणजेच लक्ष्मी अवतार सीतेला अशोक वाटिकेमध्ये लंकेमध्ये नेऊन ठेवलेला आहे, हा रडतो का आहे, याची मी परीक्षा बघते। आणि मग त्या ठिकाणी येडेश्वरी एका स्त्रीचं रूप म्हणजेच काय तर पार्वती माता एका स्त्रीचं रूप घेऊन एका जागेवरती बसली आणि रामचंद्राला त्या ठिकाणी येताना तिने बघितलं आणि स्वतःचं स्वरूप पलटून घेतलं। होती पार्वती परंतु रूप सीतेचं धारण केलं, सीतेचा वेश धारण केला आणि संपूर्ण सीता स्वरूप प्राप्त झालेली पार्वती त्या ठिकाणी बसली। लक्ष्मणाने सर्वात प्रथम त्या ठिकाणी असणाऱ्या सीतारूपी पार्वतीला बघितलं। आता लक्ष्मण हा त्या ठिकाणी शेषनारायणाचा अवतार आहे बरं का। तर त्या ठिकाणी लक्ष्मणाने पाहिल्यानंतर लक्ष्मण म्हणतो, अरे दादा, ती बघा आपली सीता माता या ठिकाणी बसलेली आहे। लक्ष्मणाला भुरळ पडली, त्याला मूळ सीता आणि पार्वती स्वरूप सीता याच्यातला फरक कळला नाही। प्रभू रामचंद्र त्या मायावी सीतेजवळ आले, म्हणजे पार्वती स्वरूप सीतेजवळ आले आणि त्यांनी तिला विचारलं, आई तू वेडी आहेस,
आता पार्वतीने चमकून त्याच्याकडे बघितलं. प्रभू रामचंद्र हात जोडून म्हणाले, आई तू वेडी आहेस, त्याचं कारण असं की तू माझी परीक्षा बघायला आलीस. तू माझी आई आहेस, तू जगदंबा आहेस, जगन्माता पार्वती आहेस. मला ओळखू येणार नाही का की तू माझी सीता नाहीस म्हणून? मी तुला वंदन करतो. असं म्हणून त्यांनी सीतेला वंदन केलं आणि त्या ठिकाणी सीतारूपी असणाऱ्या पार्वतीने त्यांना आशीर्वाद दिला. आता सीतेला वंदन केलं म्हणजे त्या ठिकाणच्या पार्वतीला वर्णन केलं, कारण पार्वती सीता स्वरूपामध्ये होती. त्यानंतर मूळ माया पार्वतीने स्वतःचं खरं रूप त्या ठिकाणी प्रगट केलं, प्रभू रामचंद्राला आशीर्वाद दिला आणि त्या ठिकाणी रामाला सांगितलं की तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल, तू लंकेवरती स्वारी करशील, सीतेला वापस घेऊन येशील. त्यासोबतच तू मला या ठिकाणी वेडी ह्या नावाने हाक मारलेला आहे, त्यामुळे तुझ्या शब्दाचा मान राखत मी इथून पुढे वेडी हेच नाव धारण करेल. आणि वेडी आई म्हणजे राम काय म्हणाला होता त्या ठिकाणच्या सीताला म्हणजे तर पार्वती स्वरूपाला की आई तू वेडी आहेस. का वेडी आहे? कारण तू माझ्या पत्नीचं रूप धारण करून आली, पण तू मुळामध्ये पार्वती आहेस आणि हे तुला कळालं नाही की तू माझी परीक्षा बघत आहेस. तूच मुळामध्ये वेडी आहेस जी माझी परीक्षा बघण्यासाठी आली. तर आई तू वेडी आहेस म्हणून वेडी आई म्हणजेच वेडाई, वेडाबाई, एडी आई इत्यादी नावं त्या जगदंबेला प्राप्त झाले. जगदंबेने ते नाव स्वतःच्या खुशीने स्वतःच्या इच्छेने स्वीकारलं. ही झाली या बाबतीची कथा. आता ही कथा किती विश्वासार्ह आहे यावरती मी नंतर बोलेलच. आता आपण दुसऱ्या कथेबद्दल येऊया. दुसरी कथा अशी आहे की येरमाळा ह्या गावामध्ये एक पाटील कुटुंब होतं. या पाटील कुटुंबामध्ये एक सद्गृहस्थ होते. या सद्गृहस्थांचं नाव होतं श्री आबाजी पाटील. आबाजी पाटील हे अतिशय कर्मकांडी पुरुष होते. कर्मकांडी पुरुष म्हणजे ध्यानी मनी नयनामध्ये संपूर्ण त्यांच्या आचरणामध्ये जगदंबेचं ध्यानच असायचं. एवढे परम जगदंबा भक्त हे आबाजी पाटील होते. गावचे पाटील होते. गावचं त्या ठिकाणी त्यांनी कुठेतरी जबाबदारी स्वीकारलेली होती. गोर गरिबांचा वाली, दीनदुबळ्यांचा वाली म्हणून त्या काळामध्ये ह्या पाटील कुटुंबाकडे बघितलं जायचं. आता हे जे पाटील होते आबाजी पाटील यांचं कुळदैवत होतं श्री रेणुका माता, माहुरगड निवासिनी श्री रेणुका माता. दरवर्षी रेणुका मातेच्या दर्शनाला बैलगाडीमध्ये बसून येरमाळा ते माहुरगड असा पायी प्रवास करावा, बैलगाडीने प्रवास करावा असा त्यांचा त्या ठिकाणचा परिपाठ होता. दरवर्षीचा नियम होता. असे अनेक वर्ष आबाजी पाटलांनी येरमाळा ते माहूरच्या वाऱ्या केल्या. आजही आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर पाटील कुटुंबियांचं कुळदैवत माहूरगडची श्री रेणुका माताच आहे. आता ज्या वेळेला ते वाऱ्या करत गेले, पुढे त्यांना वृद्धापकाळ आला, ते अशक्त झाले, वृद्ध झाले आणि वृद्ध झाल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण दरवर्षी माहूरगडला वाऱ्या केल्या, परंतु आता वयोमानानुसार आपल्याला ही वारी करणं शक्य नाही. कारण माहूरगडचा रस्ता हा दुर्गम भागातून आहे, जंगली भागातून आहे, आदिवासी क्षेत्र आहे आणि आज सुद्धा माहूरगडला जाताना रात्रीच्या अंधारामध्ये भीती वाटते असा तो परिसर आहे. त्या काळामधली परिस्थिती तर आणखीन बिकट असणार. त्यामुळे आबाजी पाटलांनी शेवटी हात टेकले आणि नाराज होऊन ते जगदंबेला प्रार्थना करू लागले की आई, एवढे वर्ष मी तुझ्या भेटीसाठी निरंतर येत राहिलो, आता तुझी माझी भेट होणार नाही, तू यावर काहीतरी उपाय काढ. आणि बघा जगदंबा सुद्धा भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येते. तसंच काहीसं घडलं. भर त्या ठिकाणी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी बघा आबाजी पाटील स्वतःच्या शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या समोर त्या ठिकाणी एक वेडी स्त्रीचं रूप घेऊन महिला प्रगट झाली. ही महिला म्हणजे खुद्द रेणुका माता होती आणि तिच्या खांद्यावरती झोळी होती आणि त्या काखेमध्ये एक छोटंसं बाळ होतं. हे बाळ म्हणजे परशुराम. काखेमध्ये भिक्षेची झोळी, कडेवरती लहान तानं बाळ, अशा स्वरूपामध्ये त्या शेतामध्ये ही रेणुका माता म्हणजेच वेड्या स्त्रीच्या रूपात गेलेली महिला जाऊन उभी राहिली. पूर्ण केस मोकळे झालेले, केसांच्या जटा झालेल्या, अंगावरती लुगडी फाटकी तुटकी आणि स्वतः तिने त्या ठिकाणी भूक लागली म्हणून झाडांचा पाला ओरबडून खायला सुरुवात केली. झाडांचा पाला ओरबडायची, खायची आणि उरलेला पाला ती स्वतःच्या शरीरावरती चोळायची. म्हणजे वेड्या स्त्रीच्या स्वरूपाला शोभेल असं वर्तन त्या ठिकाणी या आदी मायेने सुरू केलं. आता स्वतःच्या शरीरावरती पाला ओरबडून घेत असताना तिच्या शरीरावरती तो पाला चिपकला सुद्धा. आबाजी पाटलांना ते पाहून दया आली. आबाजी पाटलांनी तिला सांगितलं, बाई तू कुठलची आहेस, तू कोण आहेस, तुला काय पाहिजे. यावरती त्या स्त्रीने त्या ठिकाणी जमिनीतील दगड उचलले म्हणजे शेतातील ढेकळं उचलले आणि शेतातील ढेकळं उचलून ते आबाजी पाटलांना फेकून मारायला सुरुवात केली.
आणि काय आश्चर्य, त्या महिलेने जे त्या ठिकाणचे खडे उचलले आणि आबाजी पाटलांना फेकून मारले, ते खडे अक्षरशः आबाजी पाटलांना लागल्यानंतर चुन्यामध्ये परावर्तित झाले. म्हणजे मातीच्या खड्यांना चुन्याचा आकार प्राप्त झाला. आबाजी पाटलांना हा विस्मयकारक दृष्टांत वाटला. त्यांनी मनोमन ओळखलं की ही कोणी साधारण स्त्री नसून, वेडी महिला नसून काहीतरी दैवी अवतार आहे. त्यांनी तिला हात जोडून विनंती केली आणि ते तिला स्वतःच्या वाड्यावरती घेऊन गेले. स्वतःच्या वाड्यावरती नेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी जगदंबेची त्या ठिकाणी तिला पाय धुतले, तिला हळदी कुंकवाचा मान दिला, त्या ठिकाणी तिला जेवायला अन्न दिलं आणि वेड्या स्त्रीला शोभेल असंच वर्तन करणाऱ्या जगदंबेने त्या ठिकाणी वेड्यासारखं ते अन्न खाल्लं. अक्षरशः तिच्या चेहऱ्याला, तिच्या ओठांवरती ते सर्व अन्न चिपकलं. त्या ठिकाणी अन्न सुद्धा काय दिलं बघा, त्या ठिकाणी पांढरा शिजलेला भात होता. त्या भातावरती तुपाची धार ओतून आबाजी पाटलांनी जगदंबेला दिली. हा तूप भात त्या ठिकाणी जगदंबेच्या संपूर्ण चेहऱ्याला लागला. आणि अशा पद्धतीनुसार ही जी जगदंबा आहे, ही जी जगन्माता आहे, ही त्या ठिकाणून पळत सुटली. आता ती जगदंबा पुढे पळते आहे, तिच्या मागे आबाजी पाटील पळू लागले. कारण त्यांच्या मनामध्ये विचार आला की आता ही जगदंबा चालली तरी कुठे, आणि पळत पळत ती येरमाळा डोंगराच्या एका उंच कड्यावरती गेली आणि त्या ठिकाणी जाऊन तिने त्याला स्वतःचं निज रूप दाखवलं. आता त्या ठिकाणी ती पळत आहे आणि हा तिला, ए आई थांब, आई थांब, आई थांब. आबाजी पाटील तिला हाका मारत आहेत, परंतु आबाजी पाटील वयोवृद्ध झालेले, त्यांना त्या गतीने पळता येईना. जगदंबा स्वतःच्या वायुवेगाने पळत आहे. शेवटी त्यांना वाटलं की आता ही गुप्त होणार. शेवटी त्यांनी तिला हाका मारली, येडाई थांब, म्हणजे वेडी आई थांब. आणि वेडी आई थांब म्हणजे ती येडाई थांब, कारण ग्रामीण बोली भाषेमध्ये वेडी शब्दाला येडी म्हणतात. येडी थांब. तर येडाई थांब म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी मूळ माया रेणुका थांबली. तिने स्वतःचं निजरूप दाखवलं आणि त्याच शिळेवरती श्री आदिमाया रेणुका आणि तिच्या काखेमध्ये असणारा परशुराम यांनी स्वतःचं स्थान घेतलं. आणि त्या ठिकाणी जगदंबेने आबाजी पाटलांना वचन दिलं की तू मला ज्या नावाने हाक मारली तेच नाव इथून पुढे मी धारण करेल. या गावामध्ये, या क्षेत्रामध्ये, या कड्यावरती मी इथून पुढे येडाई हेच नाव धारण करेल. माझ्या मांडीवरती माझा परशुराम राहील आणि माझ्या नावासमोर तुझं नाव सुद्धा या जगामध्ये अजरामर होईल. अशा पद्धतीने आशीर्वाद देऊन जगदंबा त्या ठिकाणी गुप्त झाली. आबाजी पाटलांना त्या ठिकाणी अतिशय जास्त हर्ष झाला आणि त्यांनी स्वतः जेवढी संपत्ती कमावलेली होती, जेवढं पुण्यार्चन केलं होतं, सर्व त्यांनी त्या ठिकाणी खर्ची घातलं आणि हुबेहूब माहूरगडच्या रेणुकेच्या मंदिराची प्रतिकृती येरमाळा गावामध्ये तयार केली. जर तुम्ही येडेश्वरीच्या डोंगराची रचना बघितली, मंदिराची रचना बघितली, पायऱ्यांची रचना बघितली, तर माहूरगडचं रेणुकेचं मंदिर आणि येरमाळ्याचं मंदिर दोघांमध्ये कुठलाच फरक तुम्हाला आढळणार नाही. हुबेहूब पायऱ्या, हुबेहूब मंदिराची रचना, अगदी दर्शन रांग सुद्धा जशी माहूरगडला लागते त्याच स्वरूपामध्ये आपल्याला येरमाळ्याला बघायला मिळते. अशा पद्धतीनुसार या दोन कथा आपल्याला येडेश्वरीच्या बाबतीमध्ये ऐकायला मिळतात. आता मी मूळ मुद्द्यावर येतो. या दोन कथांपैकी खरी कथा कुठली? तर बघा, आपण जर येरमाळा गावच्या स्थानिक ग्रामस्थांचा, पाटील कुटुंबियांचा त्या ठिकाणी इतिहास बघितला तर आज सुद्धा येडेश्वरी स्थापनेच्या पूर्वी त्या पाटील कुटुंबियाचं कुळदैवत हे त्या ठिकाणी माहूरगडची रेणुका होतं. हीच माहूरची रेणुका या ठिकाणी येडेश्वरी स्वरूपामध्ये स्थापन झाल्यानंतर त्यांनी येडेश्वरी हे कुलदैवत त्या ठिकाणी धारण केलं. त्यामुळे दुसरी कथा त्या ठिकाणी आपल्याला अधिक योग्य वाटते. दुसरा या ठिकाणचा पुरावा मी देऊ इच्छितो की तुम्ही जर मंदिराची रचना बघितली तर येरमाळ्याचं येडेश्वरी मंदिर आणि माहूरगडचं रेणुकेचं मंदिर ह्या दोघांमध्येही भरपूर साम्य आहे. तिसरा विषय म्हणजे माहूरगडची रेणुका ही सती गेलेली आहे, त्यामुळेच येरमाळ्यामध्ये येडेश्वरीला येरमाळ्याची सती हे नाव त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. चौथा पुरावा या ठिकाणी मी देऊ इच्छितो. माहूरगडवरती जगदंबेला दररोज तांबूळ कुटून त्याचा मान द्यावा लागतो. ह्या तांबूळामध्ये चुन्याचा अतिशय जास्त समावेश असतो. चुन्याशिवाय तांबूळ बनू शकत नाही. हाच चुना खड्या स्वरूपामध्ये येड्याश्रीने उचलला, म्हणजेच आदिमायेने उचलला, आबाजी पाटलांवरती फेकला आणि त्या निशाणीची खून म्हणून आज सुद्धा चैत्र पौर्णिमेच्या छबिन्यामध्ये, पालखीमध्ये चुन्याच्या खड्यामध्ये मातीचे खडे परावर्तित होतात. हा चमत्कार बघायला मिळतो. हा सुद्धा माहूरगडच्या तांबूळाशी असणारं साधर्म्य आहे. पुढचा पुरावा मी देऊ इच्छितो. ज्या पद्धतीनुसार
माहूरगडच्या रेणुकेला तांबूळ कुटून त्याचाच मान द्यावा लागतो, त्याच पद्धतीनुसार येडेश्वरीचा सुद्धा तांबूळ कुटावा लागतो. त्याला विडा कुंटणे हा विधी म्हणतात आणि या विडा कुंटण्याच्या विधीला संपूर्ण स्वरूप हे माहूरगडच्या तांबूळाचंच आहे. 5 सुवासिनी मिळून त्या ठिकाणी त्या खलबत्त्यामध्ये विड्याचं साहित्य टाकून गाणे म्हणत म्हणत तो विडा कुटत असतात. म्हणजे हा विडा एक प्रकारचा रेणुकेचा तांबूलच आहे. पुढचा पुरावा या ठिकाणी मी आता तुम्हाला देऊ इच्छितो की मूळ रेणुका मातेच्या मुखाचीच पूजा होईल, हा तिला त्या ठिकाणचं वरदान आहे, हे त्या ठिकाणचं स्वरूप आहे. तर येरमाळ्यामध्ये सुद्धा येडेश्वरीच्या गाभाऱ्यामध्ये हुबेहूब माहूरगड सारख्या तांदळाचीच पूजा होते, म्हणजे मुखाचीच पूजा होते. पुढचा विषय म्हणजे ज्या पद्धतीनुसार श्री माहूरच्या रेणुका मातेला त्या ठिकाणी शेंद्राचा मान आहे, तसाच मान येरमाळ्यामध्ये सुद्धा देण्यात येतो. आता या ठिकाणी तिच्या चेहऱ्यावरती पानं चिपकवण्यात येतात. पानं चिपकवण्याचं कारण काय, तर तिने ज्या वेळेला आबाजी पाटलांना प्रथम दर्शन दिलं त्यावेळेला ती पाला ओरबाडून खात होती आणि स्वतःच्या शरीरावरती तो लावत होती. याचं प्रतीक म्हणून, याची आठवण म्हणून येडेश्वरीच्या शेंद्रावरती पानं फुलं चिपकवण्यात येतात. हा त्यामागचा इतिहास आहे. पुढचा विषय या ठिकाणी मी सांगू इच्छितो. परशुराम हा रेणुकेचा पुत्र आहे हे अवघ्या जगाला माहिती आहे आणि मुळामध्ये येडेश्वरी जर पार्वती अवतार असती तर येडेश्वरीच्या मांडीवरती परशुरामाचं काही कारणच नव्हतं. येरमाळ्यामध्ये पहिले परशुरामाचं दर्शन घ्यावं लागतं, नंतर येडेश्वरीचं दर्शन प्राप्त होतं. मुळामध्ये पार्वतीचा मुलगा गणेश आहे, कार्तिक आहे, त्या ठिकाणी परशुराम मुलगा म्हणून पार्वतीच्या मांडीवर बसलच कसा? बरं ठीक आहे, या ठिकाणी काही जण म्हणतील की पार्वती हीच जगदंबा आहे, पार्वती ही परशुरामाला मुलगा म्हणून मांडीवर घेऊ शकते. तर अशांसाठी मी एक जुना या ठिकाणी पुराणाचा दाखला देतो. पार्वतीचा मुलगा गणेश आणि रेणुका मातेचा मुलगा परशुराम या दोघांमध्ये सुद्धा भयंकर युद्ध झालेलं आहे. गणपती आणि परशुरामाचं जे काही युद्ध झालं, या युद्धामध्ये परशुरामाने स्वतःच्या हातातील परशुने म्हणजेच कुऱ्हाडीने गणपतीचा एक दात तोडलेला आहे. म्हणजेच गणपतीचा एक दात तुटल्यामुळे गणपतीला त्या ठिकाणी एकदंत हे नाव प्राप्त झालं. एकदंत म्हणजे काय, तर एका दाताचा देव. म्हणजे बघा, परशुरामाने पार्वतीच्या मुलाचा दात तोडला. त्यानंतर पुढची कथा येते. पार्वती अतिशय जास्त त्या ठिकाणी कुपित झाली, रागावली आणि ती परशुरामाच्या अंगावरती धावून गेली. तिने परशुरामाला जाब विचारला की माझा पुत्र गणपती गणेश याचा दात तू कस काय तोडला? आणि ज्या वेळेला ही पार्वती परशुरामाच्या अंगावरती धावून गेली त्यावेळेला परशुरामाचा बचाव पार्वतीच्या कोपापासून खुद्द शंकर महादेवांनी केलेला आहे, हे आपल्याला पुराणांमध्ये वाचायला मिळतं. म्हणजे बघा, पार्वतीचा मनातून परशुरामावरती राग आहे, एक प्रकारचा तिचा कोप आहे, कारण त्याच्यामुळे गणपतीचा दात तुटलेला आहे. मग आता स्वतःच्या मुलाचा दात तोडणाऱ्याला पार्वती मांडीवर घेऊन बसेल का? त्या ठिकाणी गणपती सोडून ती परशुरामाला स्वतःचा पुत्र हा मान देईल का? हा विचार आपण आपला करावा. त्यामुळे येरमाळ्याची येडेश्वरी ही खुद्द रेणुका स्वरूप आहे आणि त्या ठिकाणी तिने परशुरामाला मांडीवर धारण केलेलं आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी रेणुका माता अवतार धारण करते ते सौंदती यल्लमा स्वरूप असो, ते त्या ठिकाणी यमाई स्वरूप असो, ते रेणुका स्वरूप असो, ते कुठलंही स्वरूप असो, त्या त्या ठिकाणी आपल्याला जोड म्हणून परशुराम बघायला मिळतो. दुसरा विषय म्हणजे माहूरची रेणुका आणि तुळजापूरची भवानी ह्या दोघी जणी एका गटबंधनामध्ये बांधलेले दैवत आहे. म्हणजेच काय, तर तुळजापूरची भवानी ही रजोगुणी आहे, तर माहूरगडची रेणुका तमोगुणी आहे. रजोगुण आणि तमोगुण हे एका गटामध्ये बांधलेले असल्यामुळे अनेक तुळजाभवानींच्या मंदिरामध्ये आपल्याला रेणुका माता प्रतिकात्मक स्वरूपामध्ये दिसते आणि अनेक रेणुकेच्या मंदिरामध्ये आपल्याला तुळजाभवानी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये दिसते. आणि या दोघही जणींच्या त्या ठिकाणी असणाऱ्या गटबंधनाला, जोडबंधनाला नरसिंह देवाची साक्ष असते. हे अतिशय गुप्त ज्ञान सांगतोय मी, हे आतापर्यंत तुम्हाला कधीही ऐकायला मिळालं नसेल. नरसिंह देव म्हणजेच भगवान विष्णूचा त्या ठिकाणचा चौथा अवतार हा त्या ठिकाणी रेणुका माता आणि तुळजाभवानीच्या गटबंधनाला साक्षी असतो, रजला आणि तमाला साक्षी असतो. हा नरसिंह अवतार आपल्याला तुळजापूरच्या देवीच्या मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर सुद्धा बघायला मिळतो. लक्ष्मी नरसिंह म्हणून त्या ठिकाणी मूर्ती आहे, ही पुरातन आहे. तुळजाभवानी सोबतच
नृसिंह लक्ष्मीची पूजा सुद्धा होते आणि असेच लक्ष्मी नृसिंह हे येरमाळ्याच्या येडेश्वरीच्या बाजूला सुद्धा आहे आणि याच कारणामुळे तुळजापूरची भवानी आणि येरमाळ्याची येडेश्वरी यांना सख्या बहिणी म्हटल्या जातं। त्याचं कारण असं की तुळजापूरची ती अंबिका, येरमाळ्याची ती रेणुका, तुळजापूरची ती आंबा, येरमाळ्याची ती येडू, म्हणजे आंबा येडूची जोडी ही तेव्हापासून प्रसिद्ध झालेली आहे। पुढचं उदाहरण मी तुम्हाला देतो। येरमाळ्यामध्ये येडेश्वरीचा पती म्हणून कोण, तर जमदग्नी ऋषीचं नाव येतं की येडेश्वरीचा पती हा जमदग्नी आहे। मग तुम्ही मला सांगा, येडेश्वरी जर पार्वती अवतार असती तर तिचा पती जमदग्नी ऋषी होईल कसा? जमदग्नी हा तर महासती रेणुकेचा पती आहे। आणि याच्यावरती अतिशय प्रसिद्ध असं एक आराधी गीत आहे जे सर्व आराध्यांना मुखोद्गत आहे, तोंडीपाठ आहे। ते गीत असं आहे, नवचंदीमध्ये जत्रा भरली तुळजापुरात, काय मातापुरात, नगरच्या तेल्याची पालखी सभा मंडपात जाय ग। म्हणजे बघा, नवचंदीमध्ये जत्रा भरली तुळजापुरात, तुळजापूर म्हणजे मेन तुळजापूर क्षेत्र, आणि मातापुरात, मातापूर म्हणजे माहूरगड, माहूरगडचं शास्त्रशुद्ध नाव मातापूर आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक कडवं पुढे ऐकायला मिळतं की बाळाला त्या रागा आला, म्हणजे मी मधले 4 कडवे सोडून देतोय बरं का, शेवटच्या कडव्याला हात घालतोय, तुम्ही हे गाणं पूर्ण ऐकावं। बाळाला त्या रागा आला, बाळ म्हणजे परशुराम बाळ, आंबाकडं जाई तो येडूकडं जाई, म्हणजे परशुरामाला राग आला आणि तो आंबाबाई येडेश्वरीकडे आला आणि त्याने तिला विचारलं की माझा बाप कोण आहे, माझ्या बापाचं मला तू नाव सांग। आणि त्या ठिकाणी येडेश्वरीने सांगितलं, तुझा बाप जमदग्नी ऋषी आहे। हे शेवटच्या कडव्यात आपल्याला ऐकायला मिळतं। म्हणजे येडेश्वरी स्वतःच सांगत आहे की तू जमदग्नीचा पुत्र आहे, मी जमदग्नीची पत्नी आहे, म्हणजेच महासती रेणुका अवतार आहे। त्यामुळे माहूरगडच्या रेणुकेचंच एक प्रतिरूप म्हणून आपण येरमाळ्याच्या येडेश्वरीकडे बघावं। आता दुसरा विषय असा येऊन जातो की जरी ते रेणुका स्वरूप असलं तरी मग माहूरची देवी आणि येरमाळ्याची येडेश्वरी एकच का? बघा, त्यांची आत्मा जरी एक असली तरी अवतार वेगळा आहे, अवताराचं कार्य वेगळं आहे, अवताराचं रहस्य शक्ती वेगळी आहे। जसं की भगवान विष्णू हे मूळ आहे, भगवान विष्णूंनी जे 10 अवतार घेतले हे सर्व अवतार एकामेकांपासून भिन्न आहे। म्हणजे मत्स्य अवतार हा त्या ठिकाणी शांतीचं प्रतीक होता, कूर्म अवतार हा त्या ठिकाणी शक्तीचं प्रतीक होता, नरसिंह अवतार हा त्या ठिकाणी उग्र स्वरूपाचं प्रतीक होता, वामन अवतार हा त्या ठिकाणी दयेचं शांतीचं प्रतीक होता, राम अवतार त्या ठिकाणी पुरुषोत्तमाचं प्रतीक होता, कृष्ण अवतार त्या ठिकाणी विलासिकतेचं प्रतीक होता, परमानंदाचं प्रतीक होता। म्हणजेच भगवान विष्णू जरी एक असला तरी विष्णूचे 10ही अवतार, प्रत्येक अवतार हा एका अवतारापासून वेगळा आहे, त्यांचा मंत्र वेगळा आहे, त्यांची शक्ती वेगळी आहे, त्यांचं बीज वेगळं आहे। तसंच येरमाळ्याची येडेश्वरी जरी मूळ रेणुका स्वरूप असली तरी तिचा अवतार वेगळा झालेला आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तिचा जो मंत्र आहे तो मंत्र बदलतो, तिची शक्ती सुद्धा बदलते। माहूरगडची रेणुका माता ही त्या ठिकाणी तमोगुणी असते, तर येरमाळा अवतारामध्ये येडेश्वरी रेणुका जरी असली तरी त्या ठिकाणी ती राजसिक स्वरूप असते, हा त्यामधला फरक आहे। पुढचा पुरावा मी देऊ इच्छितो, पार्वती मातेचं जे त्या ठिकाणचं बीजाक्षर आहे, पार्वती मातेचं बीजाक्षर त्या ठिकाणी पाम असतं। पाम म्हणजे पला एक काना, पा त्याच्या डोक्यावरती टिंब, तो होतो पाम। परंतु येरमाळ्याच्या येडेश्वरीला पार्वतीचं बीज लागू होत नाही। येडेश्वरीचा खरा मंत्र तयार होत असताना जो मंत्र ज्ञानी लोकांना, गुणी लोकांना माहिती आहे, धर्माधिकाऱ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये माहूरच्या रेणुकेचं बीज वापरण्यात येतं, त्याशिवाय येडेश्वरीची शक्ती प्रगट होऊ शकत नाही। तर अशा पद्धतीनुसार या ठिकाणी मी एक ना सोडून अनेक उदाहरणं दिलेले आहे। त्यासोबत आणखीन एक उदाहरण देतो, माहूरगडला रेणुका मातेला शेजारी म्हणून त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय स्वामी हे असतात। भगवान दत्तात्रय हे अनुसयेचे पुत्र आहे, परंतु ते निद्रा करण्यासाठी माहूरगडला रेणुका मातेच्या कुशीमध्ये जातात। याचंच प्रतीक म्हणून येरमाळ्याच्या येडेश्वरीच्या बाजूला सुद्धा दत्तुबा नावाचं ग्रामदैवत मानण्यात आलेलं आहे। एक कुंड आहे, या कुंडाच्या जवळ दत्तुबा म्हणजे दत्तात्रयांची स्थापना आहे। हल्ली हे कुंड बुजण्याच्या मार्गावरती आहे, तिकडे लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे। पवित्र स्थानाची दुर्दशा कशी करावी हे आपण भारतीयांकडून शिकावं, परंतु मूळ विषय या ठिकाणी इतिहासाचा असा की ज्या पद्धतीनुसार दत्तात्रयांचा गड हा माहूरगडच्या रेणुकेच्या शेजारी आहे, तसाच दत्तुबा येरमाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो। तर अशा पद्धतीनुसार येरमाळ्याच्या येडेश्वरी
येडेश्वरीची सत्यकथा आपण या ठिकाणी ऐकली। आता येरमाळ्याच्या येडेश्वरीला जी परडी आहे त्या परडीचा आकार थोडासा वेगळा असतो। या परडीचा आकार पसरट असतो आणि त्याच्या ज्या ताट्या असतात ह्या जाड्या स्वरूपामध्ये असतात। या मागचं नेमकं कारण काय? त्या मागचं कारण असं आहे की जी मूळ माहूरगडच्या रेणुकेची परडी आहे किंवा जी त्या ठिकाणी तुळजापूरच्या भवानीची परडी आहे हिला त्या ठिकाणी 27 कट असतात। 27 कट म्हणजे काय हे याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। माळ परडीची उत्पत्ती आणि रहस्य हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पाहावा। त्यामध्ये आपण परडीचे 27 कट म्हणजे 27 नक्षत्र आहे, त्यांचे चरण कसे आहे, त्याच्या काड्या किती असाव्या याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। इथे फक्त मी एवढं सांगतो, येरमाळ्याच्या येडेश्वरीची जी परडी आहे तर या परडीला त्या ठिकाणी भरतार परडी असं म्हटलं जातं। भरतार परडी म्हणजे काय तर स्वतःच्या पदराची केलेली परडी। हा दोन्ही परडींमधला फरक आहे। तुळजापूरच्या भवानीची किंवा माहूरगडच्या रेणुकेची परडी ही त्या ठिकाणी बांबूंच्या ताट्यापासून देवीने तयार केली होती, तिला 27 नक्षत्र होते। तर या ठिकाणी येरमाळ्याच्या येडेश्वरीने येडेश्रीच्या स्वरूपामध्ये स्वतःच्या पदरामध्ये जोगवा घेतला आणि स्वतःच्या पदरामध्ये जोगवा घेताना त्या पदराचा जो आकार तयार झाला म्हणजे पसरट आकार तयार झाला त्यामुळे भरताराची परडी असं ह्या परडीला नाव पडलेलं आहे। त्यामुळे येरमाळ्याच्या येडेश्वरीच्या परडीला कट नसतात तर ती जाड्या बांबूंनी विणलेली असते, ताट्यांपासून विणलेली असते, वेळूंपासून विणलेली असते। बांबू म्हणण्यापेक्षा वेळूपासून म्हणूया आपण, आणि ही पसरट असते। हे त्यामागचं शास्त्र आहे। तर आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करतो। ही माहिती आतापर्यंत यूट्यूबच्या इतिहासामध्ये कोणीही सांगितलेली नाही, ती पहिल्यांदा आपण आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा हे यूट्यूब चॅनलवरून प्रदर्शित करत आहोत। आजची येडेश्वरीची सत्यकथा तुम्हाला आवडलेली असल्यास तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करत असताना बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचा कुठलाही नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यास तो सर्वात प्रथम तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल, तुम्हाला तो बघता येईल। आणि दोन्ही सत्यकथेंपैकी तुम्ही कुठलीही माना, तुम्ही तिला पार्वती जरी मानलं तरी हरकत नाही, तुम्ही तिला रेणुका मानलं तरी हरकत नाही, मी तर पुराव्यानिशी सिद्ध केलंय। परंतु आपण तिला कुठलंही स्वरूप माना, फक्त तिची भक्ती करा, तिची पाय सोडू नका, तिची सेवा करा, ती तुम्हाला भरभरून सोन्याचा धूर तुमच्या घरातून काढेल असं तिचं वचन आहे। तर माहिती आवडली असल्यास सहकार्य असू द्या। जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश।